हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मला एकदा लग्नाचं आमंत्रण आलेलं होतं. मी काही तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही, पण त्याविषयी मी तुमचं व्लॉग शेअर करते. तर आता मी इथं त्या ज्या ठिकाणी लग्न होतं तिकडे आलेली होती आणि तिथले ना म्हणजे जे काही पाहुणे म्हणजे ज्या काही नवरदेवची आई होती तर त्यानं मला बांगड्या भरण्यासाठी घेऊन चाललेल्या होत्या. पण आता मी म्हटलं नको, म्हटलं आणलेलं आहे म्हटलं मी. ते म्हणे तसं नाही राहत म्हणे, तू लग्नाला आली तर तुला लग्न घरचं काहीतरी असतं म्हणे, आपण बांगड्या वगैरे भरतो तर असं पाहिजे म्हणे. तर आता आम्ही इथं चाललो होतो. आता वाजत होते 8 आणि तिकडं काही जास्त कोणी लोक नव्हते. सर्व लोक ते नवरीकडं होते, पण नवरदेव हे आमच्या घरात म्हणजे आसपासच होता. त्याच्यामुळे म्हटलं चला नवरदेवाकडून, आणि मला असं पण आमंत्रण नवरदेवाकडून आलेलं होतं. तर मग मी नाही तर घरी आले, मस्त मेहंदी वगैरे काढली आणि संध्याकाळ झाली. तर ते म्हणे चल म्हणे बांगड्यावरून आणतो म्हणे तुला. मग त्यांनी खूप फोर्स केला. तर मग मी शेवटी कशी बस करून निघाले. आम्ही एक वेळेस तिकडे गेलो, चक्कर मारला, तर तिथे काही भेटलं नाही. पण मग परत तिथं एका साईडला पण होतं. तर त्या म्हणजे जे काही पाहुणे आहे आमचे त्यांनी मला तिथं खूप फोर्स करून नेलं. आणि कशी वाटली तुम्हाला मेहंदी नक्की मला कमेंट करून सांगा. उद्या पण नक्की दाखवेल. त्यानंतर मग आता आम्ही तिकडनं आलो. तर मी माझं शूट घ्यायचं काम चाललेलं होतं आणि त्या काही पाहुणे होते. नंतर ते समोर चालवत होते. मग नंतर आमच्या इथं निघायची वेळ झाली. मग आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केले, साडी वगैरे वेअर केली आणि मग इथं बस त्यांनी एक बस बुक केलेली होती नाही का, ते तवेरा का काय असते ती. मग त्या बसमध्ये आम्ही बसलो आणि थोडे जण होतो, घरचे होते. आणि आम्ही 2-3 पाहुणे म्हणजे नवरदेवाकडून इकडनं थोडे होते, बाकीचे सर्व तिकडनं होते. अरे बसमध्ये येऊन बसलं. तर मग आता इथे फायनली सकाळ झालेली आहे. फ्रेश वगैरे होऊन आले आणि मी माझं सर्व आवरून घेतलेलं आहे. इथं पफ वगैरे घातलेलं आहे, कसं वाटतोय. आणि हीच साडी वेअर केली. म्हटलं काल फक्त येण्यापुरती घातली म्हटलं. मग म्हटलं आता हिच्यावरतीच हळदीचा म्हणजे काय चहा पाणी नाश्ता करू आणि मग नंतर ज्यावेळेस हळदीचा कार्यक्रम चालू होईल ना, तर त्यावेळेस पण म्हटलं मग बाकीच्या ज्या काही आहे पिवळी वगैरे, नंतर लग्नाची वेगळी, याच्यामध्ये तुम्हाला 2-3 साड्या बघायला भेटेल. तर आता इथं ना मस्तपैकी आवरलेलं आहे. कसा वाटत आहे माझा लुक नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता इथं ना जेवणाचा वेळ झाला होता. तर इथं मस्तपैकी जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते मी. तर या जेवायला. तर आता इथं बघू शकता सगळ्यांना त्यांनी पत्रवळा वाढून दिलेले आहे आणि हे गावाकडची पद्धत आहे ना, तर अशीच असते. इथं बघू शकता बुंदी, पुरी, पिठलं वगैरे असं असतं आणि लग्नाच्या वेळेस वेगळं जेवण राहणार आहे. तर असं की आजचे जेवण होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि सलाद म्हणून मस्त आपलं हे असतं गाजर आणि चिवडा. आणि आमच्यामध्ये माहिती का, जेवणामध्ये प्रत्येक लग्नामध्ये चिवडा हा असतोच बनवलेला, कारण की माझ्या लग्नात पण होता. नंतर आता जेवण वगैरे झाले आणि इथं कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. 1 डेमध्ये लग्न होतं वाटतं हे. तर त्यामुळे सगळं जसं जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथं मस्त हळदी लावायचं काम चालू होतं. आधी मस्त कुंकवाचा वगैरे कार्यक्रम करून घेतला. आणि जसं आजकाल नाही का ट्रेंडमध्ये चालू आहे की हळदीचं पोस्टर वगैरे असे कमलकुंड आणायचं वगैरे, ते काही चालू होतं. आता पहिले कसं पाटावरती बसून हळदी तेल हेच ते सगळं करायचे, पण आजकाल आता होतं तर करतात. पण छान वाटतं असं केलं ना, एक आठवण राहते माणसाला लग्नामध्ये की आपल्या लग्नामध्ये आपण असं केलं म्हणून. त्याच्यानंतर तो एक हळदीचा कार्यक्रम आटपला आणि आता इथे मस्तपैकी मी लग्नासाठी तयार झालेली आहे. ते इथं माझा लुक असा आहे आणि असा छान असा त्यांनी मंडप घातलेला आहे. तर तुम्हाला आजचा आपला संपूर्ण व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि इथे बघू शकता नवरदेवला आता आणताय तिकडनं मिरून. नवरदेवच्या वडिलांना खांद्यावर घेतलेलं आहे आणि नवरदेवाला पण. आणि असं छान असं वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. आणि डायरेक्ट लग्न 1 वाजताच होतं, खूप लेट झाला होता. शेवटी जवळजवळ 4 वाजायला आले होते आणि होतंच लग्न म्हटल्यावर उशीर होणारच. तरी असं काहीतरी चाललेलं होतं. त्याच्यानंतर मग मस्तपैकी इथं छान असं लग्न वगैरे लावून घेतलं. त्यांचं डान्स करायचं काम चाललं होतं आणि म्हणजे बऱ्यापैकी. तर लग्न म्हटलं शेवटी तिथं उशीर तर होणारच आहे, बरोबर आहे. तर तिथं नवरदेवाचं वगैरे डान्स वगैरे करणं चालू होता. काही खांद्यावर घेऊन नाचायचे. बिचारा तो तर त्याच्या गुंगीमध्येच असतो. गुंगीमध्ये म्हणजे नाही का, थकतो माणूस असं, म्हणजे काम काही नसलं ना माणसाला झोप येते, अस्वस्थ वाटतं, असं वाटतं कोणी किती काम सांगितलं. मग त्याच्यानंतर आता हे काही फोटो काढलेली ही मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा आमचा बसमधला फोटो आहे. त्याच्यानंतर तर सकाळी आलो आवरलं. तर हा तेव्हाचा एक फोटो आहे. कशी आलेली आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं नेमकंच बसले घाई गडबडीत आवरलं, त्याच्यात लूक अजिबात चांगला नाही आहे. तर आता ही हळदीवरची साडी आहे पिवळी, कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटू लवकर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि